जीव तुझा जी तुषा खाली फोटो तुझा मन मन प्यार सावल्या मनालाही घेना साथी लाग तर वेलकम बॅक भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तुम्ही तर रिव्ह्यूमध्ये बघितलाच आहे. व्हिडिओ कसा झाला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर ह्या व्हिडिओचे सर्व मटेरियल मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. तसंच हे ॲप्लिकेशन जर तुमच्यापाशी नसेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलला हे अलाइट मोशन हे ॲप्लिकेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. तिथनं ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर खालती इथे तुम्हाला प्रोजेक्टचा ऑप्शन दिसतोय, त्याच्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारचा बिटमार्क आणि शिक इफेक्ट मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथे बिटमार्क जो असेल तो ते ओपन करायचा आहे अशा प्रकारे. तर बघू शकता अशा प्रकारचा बिटमार्क आहे तो मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. जस्ट त्याच्या सुरुवातीला एकदा प्लसवरती टच करायचं आहे. त्यानंतर मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये जे फोटोज ॲड केले ते तुम्ही ॲड करू शकता. नाही तर तुम्ही तुमचे फोटो देखील ते ॲड करून घ्यायचे. तर मी येथे फोटो जे असतील ते ॲड करून घेतोय. फोटो ॲड केल्यानंतर जस्ट वरती तुम्हाला जे 3 डॉट दिसत आहेत त्याच्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला फिल कंपोजिशन एरिया एक ऑप्शन दिसतोय, बघू शकताय. फिल कंपोजिशन एरियावरती टच करायचं आहे. त्यानंतर इमेज जी असेल ती व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घ्यायची. त्यानंतर ह्या इमेजची लेंथ असेल ती 19.14 सेकंदावरती येऊन अशा प्रकारे वाढवून घ्यायची. अशा प्रकारे बघू शकताय. त्यानंतर तुम्हाला बॅकनी घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे शिक इफेक्टचा जो प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा आहे. त्यानंतर इथे पहिल्या इमेजमधील जे इफेक्ट आहेत ते कॉपी करायचे आहेत अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा बिटमार्क ओपन करून आपण जी आत्ता मगाशी इमेज ॲड केली होती त्या इमेजमध्ये हे इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचे आहेत, बघू शकताय. त्यानंतर ह्या इमेजची जी ऑपोसिटी असेल ती तुम्हाला इथे 30% ठेवायची, बघू शकताय अशा प्रकारे. त्यानंतर पुढच्या प्रत्येक बीटवरती तुम्हाला एक एक इमेज असेल ती अशा प्रकारे ॲड करत जायचं आहे. त्यानंतर वरती जे 3 डॉट दिसत आहेत त्याच्यावरती टच करून येते फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायची प्रत्येक इमेजला. तर सर्वप्रथम तुम्हाला इथे सर्व इमेज इथे ॲड करून घ्यायच्या. तर सर्वप्रथम मी इथे सर्व इमेज इथे ॲड करून घेतो पहिल्यांदा. तर बघू शकता आपले सर्व इमेज इथे ॲड झालेले आहेत अशा प्रकारे, बघू शकताय. त्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे शिक इफेक्ट ओपन करायचा आहे अशा प्रकारे, बघू शकताय. त्यानंतर जी दुसरी इमेज आहे त्यामधील इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचे. तर अशा प्रकारे इफेक्ट कॉपी केल्यानंतर जस्ट तुम्हाला पुन्हा इथे बिटमार्क ओपन करायचा आहे. तर अशा प्रकारे बिटमार्क ओपन केल्यानंतर जस्ट तुम्हाला 19.14 सेकंदाच्या पुढचे जेवढे पण आपले इमेज आहेत बघू शकताय त्यामध्ये हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे सर्व इमेजमध्ये हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे तुम्हाला. तर बघू शकता अशा प्रकारे सर्व इमेजमध्ये इफेक्ट आपला पेस्ट करून झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला जस्ट सुरुवातीला यायचं आहे. मी ऑल मटेरियलमध्ये तुम्हाला लिरिक्सचा एक व्हिडिओ दिलेला आहे ब्लॅक स्क्रीन.
तो ते ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर जस्ट त्या लेअरवरती टच करून इथे ब्लेंडिंग आणि ऑपोजिटचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर ते लाईटिंगच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला इथे स्क्रीनवरती सेट करायचं आहे. तर बघू शकता आपले लिरिक्स आहेत ते व्यवस्थितपणे ॲडजस्ट झालेले आहेत. तर एवढं झाल्यानंतर तुमचा जो व्हिडिओ आहे तो तयार झालेला आहे. त्यानंतर वरती तुम्हाला एक्सपोर्टचा जो बटन आहे त्याच्यावरती टच करून आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो ते एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.